लाडकी बहीण योजनेच्या शेवटच्या यादीमधील शेवटच्या 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित होत आहे। तर बघा, आज सोमवार आहे, आजची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे। बघा, राज्यातील मंत्रिमंडळामध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 6वा हप्ता 2100 रुपयांचा सरासरी 25 जिल्ह्यांमध्ये विस्तारित होणारच आहे, परंतु अजून 10 लाभ मोठे सुद्धा आलेले आहेत, ज्यांचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। बघा, महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। बघा, काय सांगतायत की मंत्रिमंडळ पूर्ण झाले आहे, परंतु उर्वरित जिल्ह्यांना आज पैसे वाटप करण्यात येणार आहे। सर्वांना माहिती आहे, काल नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होतं, तर त्यामध्ये 19 आमदार बीजेपीचे मंत्री झालेले आहेत। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तर तो निर्णय अंतिम ठरणार आहे। आता त्यांनी पहिलाच निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 7,500 रुपये ज्यांना आलेले नव्हते तर त्यांना 7,500 रुपये येतील, आणि ज्यांना 6वा हप्ता 2100 रुपयांचा अजून विस्तारित झालेला नाही तर त्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता सुद्धा विस्तारित केला जाणार आहे। परंतु प्रामुख्याने जे शेवटचे 25 जिल्हे आहेत तर ते 25 जिल्हे कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये पात्रता आलेले आहे। सोबतच जे 5 लाभ आलेले आहेत ते 5 लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। आता सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली आहे, तर त्या बैठकीमध्ये केलेले स्टेटमेंट आहे। बघा, जरी मी मुख्यमंत्री नसलो तरी पण मी सुरू केलेली योजना सुरू ठेवण्यासाठी 5 वर्ष प्रयत्न करेल आणि सर्वांना समान हक्क देईन। बघा, कालच्यापासून भरपूर स्टेटमेंट व्हायरल होत होते की छाननी होणार आहे, छाननी होणार आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणतीही छाननी होऊन देणार नाही। जेवढ्या पण माता भगिनी पात्र ठरलेले असतील तर त्यांना सरसकट लाभ देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सोबतच नितेश राणे यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलं, तर त्याच्यावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आपली प्रतिक्रिया दिलेली होती। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, अगदी मुद्देसूद माहिती असते, आपण आपल्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त वेळ कोणाचाही घेत नाही, अगदी झटपट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न असतो। बघा, आदिती तटकरे मॅडम काय म्हणतायत, आज 25 जिल्ह्यामध्ये शेवटचे पैसे वाटप होणार। आता शेवटचे पैसे म्हणजे काय, तर या जिल्ह्यांमध्ये 7,500 रुपये पण मिळाले नव्हते, गॅस कनेक्शनचे पण पैसे मिळाले नव्हते, तर हे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळायला पाहिजे होते, परंतु त्यांना त्यावेळेस मिळाले नव्हते, त्याच्यामुळे हे पैसे अगोदर दिले जाणार आहेत। सोबतच 6वा हप्ता, गॅस सिलेंडरचे पैसे आणि दिवाळी बोनस विषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। आता याच्यामध्ये 7,500 रुपये मागील पैसे 2100 रुपयांचा 6वा हप्ता सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे। आता हे जिल्हे सुद्धा बघणार आहोत, सोबतच पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे। छाननी जरी रद्द केली तरी पण पात्रता लक्षात घेतली जाणार आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत की 2 पेक्षा जास्त अपत्य असले तरी पण पैसे येणार आहेत। बघा, नितेश राणे यांनी असं स्टेटमेंट केलेलं होतं की ज्यांना 3 मुले आहेत, 3 अपत्य आहेत तर त्यांना पैसे देऊ नका, लाडकी बहीण योजनेमधून थेट बाद करा, असं सुद्धा स्टेटमेंट केलेलं होतं। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतायत की कोणत्याही जातीपुरती, कोणत्याही धर्मापुरती लाडकी बहीण योजना सुरू केलेली नाही। महाराष्ट्र राज्यामधील सरसकट सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जातील। बघा, नितेश राणे यांचा निर्णय आम्हाला पटत नाही, असं सुद्धा महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। बघा, आम्ही फक्त पात्रता लक्षात घेणार, कागदपत्रे लक्षात घेणार आणि त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। बघा, पात्रता काय सांगण्यात आलेली आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आता सर्वांना माहिती आहे की छाननी रद्द केली, परंतु पात्रता अगदी काटेकोर पद्धतीने चेक केले जाणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करा। तुम्ही एक लाईक केल्यानंतर आम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असतो। बघा, पात्रता असेल तरच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, सरकारच्या तिजोरीमध्ये भरपूर पैसा आहे, परंतु कामे त्या पैशाच्या दुप्पट आहेत। बघा, सरकारने निवडणुकीसाठी भरपूर कामांची आश्वासनं दिलेली होती। याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू असं सुद्धा जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं। लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 रुपयावरून 2100 रुपये म्हणजे 600 रुपयांनी वाढवलेली आहे। त्याच्यामुळे भरपूर पैसा आहे, परंतु कामे दुप्पट आहेत। त्यामुळे काय झालेलं आहे की एक काम करू का दुसरं काम करू अशा पद्धतीने सिच्युएशन झालेली आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा लाडकी बहीण योजनेचा होता, त्यामुळे अगोदर लाडकी बहीण
योजनेचा मुद्दा लक्षात घेतला जाणार आहे, परंतु त्या अगोदर पात्रता लक्षात घेऊनच खरोखर लाभार्थ्यांना आज पैसे दिले जातील। बघा, सरकारकडे पैसा आहे परंतु कामे भरपूर असल्यामुळे कोणत्या कामावरती पैसे खर्च करायचे आहेत यावरती अजून निर्णय झालेला नव्हता, परंतु आतापासून निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे पात्रता लक्षात घेतली जाणार आहे, कारण विरोधकांकडून भरपूर टीका होत आहे। त्याच्यामुळे 6वा हप्ता लगेच विस्तारित केला जाईल, परंतु जानेवारीमध्ये थोडासा उशीर होऊ शकतो 7व्या हप्त्याला। तर बघा, पात्रतेविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। आता पहिली पात्रता आहे, अर्जदार बहिणी खरोखर टॅक्स भरत नसेल तरच पैसे येतील। बघा, इन्कम टॅक्स आहे, जे आयकर असतात, जे बिझनेसशी रिलेटेड असेल, तुमचा जर एखादा छोटा मोठा उद्योग असेल तर आणि तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो। जर तुम्ही टॅक्सच भरत नसाल तर तुम्हाला याचा विषयच नाही, तुम्हाला थेट पात्र केलं जाणार आहे। अन्यथा तुम्ही वाट पाहू नका। जर टॅक्स भरत असाल तर वाट पाहू नका, कारण सरकारकडे तुमचा सर्व डाटा असतो। कारण पॅन कार्ड आपले आधार कार्ड लिंक असते आणि तेच आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असते, म्हणजे पूर्ण प्रोसेस डीबीटी प्रोसेस आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर तुम्ही पैशाची वाट पाहू नका, तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार नाहीत। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अगोदरच पात्रता ही दुसरी सांगण्यात आलेली होती, परंतु काही बहिणींच्या लक्षात आलेले नसेल, तरी पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी मुद्देसूद सर्वांना कळेल अशा पद्धतीने सांगत असतो। बघा, दुसरी पात्रता काय आहे तर अर्जदार बहिणी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना अशा योजनांचा लाभ घेत असतील तर तुम्हाला या योजनेमधून थेट बाद केलं जाणार आहे आणि तुम्हाला आतापासून या योजनेचे पैसे येणार नाहीत। परंतु तुम्ही म्हणत असाल की आम्हाला 7,500 रुपये आलेले होते आणि श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना या योजनांचे सुद्धा पैसे आलेले होते। बघा, सरकारने काल निर्णय घेतलेला आहे की तिन्हीपैकी कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे। एकतर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकता, श्रावणबाळ योजनेचा किंवा लाडकी बहीण योजनेचा, तिन्हीपैकी एकाच कोणत्या तरी योजनेचा लाभ घेऊ शकता। अन्यथा 2 लाभ घेताना पकडल्यास तुमच्यावरती शासनाकडून कडक कारवाई सुद्धा होऊ शकते, परंतु त्या अगोदरच तुम्हाला रिजेक्ट केलं जाणार आहे, कारण सरकारकडे सर्व डाटा आलेला आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहिणीकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे तरच पैसे येतील। सोबतच घरामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसली पाहिजे तरच आज पैसे येणार आहेत। म्हणजे सरासरी हेक्टरमध्ये बघितलं तर 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसावी, सोबतच बहिणीकडे 4 चाकी गाडी नसावी। आता माहेरकडे 4 चाकी गाडी असेल तर त्याचा विषय घेतला जाणार नाही, परंतु तुमचं स्वतःचं जे सासर आहे तर त्या ठिकाणी 4 चाकी गाडी असेल तर त्या गाडीचा विचार केला जाणार आहे। त्याच्यामुळे महत्त्वाची पात्रता लक्षात घ्या। बघा, चौथी जी पात्रता आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहिणीच्या घरातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल। बघा, परमनंट या शब्दाचा अत्यंत मोठा अर्थ होतो, म्हणजे जर कामगार असेल, नॉर्मल पद्धतीने कामगार असेल तर अडचण नाही, परंतु परमनंट असेल तर तुमचे अर्ज 100% बाद केले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा पैशाची वाट पाहू नका। तर बघा, सूत गिरण्या, कापड गिरण्या या गिरण्यांमध्ये किंवा या कारखान्यांमध्ये जर तुमचे मिस्टर कामाला असतील आणि फक्त ते कामगार असतील आणि त्यांचं प्रमोशन म्हणजे सरासरी परमनंट झालेले नसतील तरच तुम्हाला हे पैसे येतील। जर परमनंट झालेले असतील तर तुमचा सुद्धा अर्ज बाद केला जाणार आहे। सोबतच 5वी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, घरातील फक्त 2च महिला लाभ घेऊ शकतात, 3ऱ्या महिलेचा अर्ज थेट रिजेक्ट केला जाणार आहे। त्यामुळे 3ऱ्या महिलेने या योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा नाही। तर बघा, घरातील फक्त 2च महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तार होणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे जर 2 अर्ज केलेले असतील तर दोन्हींना 2,500 रुपये मिळतील, परंतु रेशन कार्ड सुद्धा वेगवेगळे असणं आवश्यक आहे। एकाच रेशन कार्डवरती सर्व घरातील सदस्यांची नावे असतील तर तुम्हाला 2 पैसे येणार नाही, फक्त एकाच बहिणीला हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आता भरपूर दिवसांपासून तारखेवर तारीख येत होत्या, परंतु काल नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झाले तर ते हिवाळी अधिवेशनमध्ये महत्त्वपूर्ण असा निर्णय झालेला आहे। लगेच आपल्यापाशी अपडेट येत असतात, ऑफिशियल पद्धतीने अपडेट येत असतात। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत मोठमोठे प्रश्न उपस्थित करत असतो, त्याच्यामुळे तुम्ही जेवढा लाईक करचाल, जेवढा सपोर्ट करचाल, तेवढा तुमचा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न असतो। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे 21 रुपये आज प्रामुख्याने 25 जिल्ह्यांमध्ये विस्तारित केले जाणार आहे। सोबतच अजून 5 लाभ सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, 21 रुपये तुम्हाला 100% मिळणार आहेत 25 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा
जिल्हा असेल तर. सोबतच 5 लाभ आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. व्हिडिओ थोडासा मोठा होत चाललेला आहे, परंतु अगदी झटपट बघून घेऊयात. परंतु व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. दिवसातून एकच व्हिडिओ पाहत जा, परंतु अगदी महत्त्वपूर्ण अपडेट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असतं. बघा, योजनेचे 5 लाभ आजच मिळणार आहेत. बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत विविध योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आजच जमा केले जाणार आहेत. आता याच्यामध्ये पहिला जो लाभ आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या भरपूर बहिणींना मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये आलेले नाहीत. त्यामुळे ते पैसे सुद्धा आजच जमा केले जाणार आहेत. भरपूर माता भगिनींच्या कमेंट येत होत्या की 5 महिन्यांचे पैसे आलेले नाहीत, फक्त 6वा हप्ता घेऊन काय करायचं. तर ताईंनो, तुम्हाला मागील पैसे आणि 6वा हप्ता सुद्धा विस्तारित केला जाणार आहे. सोबतच दुसरा जो लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आपले गॅस कनेक्शन जर नावावरती केलं नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, किंवा KYC राहिलेली असेल तर ती KYC करणं सुद्धा गरजेचं आहे, तरच पैसे येणार आहे. सोबतच तिसरा लाभ म्हणजे दिवाळीला सांगितलेला बोनस अजून कोणालाही मिळालेला नव्हता. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवरती भरपूर टीका झालेली आहे. तर त्याच अनुषंगाने एकदाच बोनसचे पैसे दिले तर आपल्यावरती टीका होणार नाही. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये थेट बोनसचे पैसे सुद्धा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच चौथा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना सरसकट शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये 15,000 रुपये इतकी रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी दिली जाणार आहे, परंतु यासाठी अर्ज करावा लागणार आहे. जशा पद्धतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे पैसे डायरेक्ट दिले, कोणताही अर्ज करावा लागला नाही. परंतु आतापासून लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना शिलाई मशीन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. परंतु आपल्या कमेंट काही कारणास्तव ऑफ झालेल्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओला जेवढ्या जास्तीत जास्त लाईक कराल तेवढ्या पद्धतीने आपण याची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. शेवटचा लाभ आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना सरसकट पिठाची गिरण या योजनेचा लाभ सुद्धा दिला जाणार आहे. यासाठी ऑफलाईन अर्ज असतात. बघा, शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज आणि मोफत पिठाची गिरण यासाठी ऑफलाईन अर्ज. आता ऑनलाईन अर्ज ही केंद्राकडून योजना आहे शिलाई मशीन योजना, तर ऑफलाईन योजना आहे ती मोफत पिठाची गिरण. तर योजना समाज कल्याण बाल विकास विभागाकडून राबवली जात असते. तुमच्या जिल्ह्याची जर यादी आली, जर प्रसिद्ध करण्यात आली तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ सुद्धा घेऊन येणार आहे. बघा, याच्याच पुढे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. प्रमुख 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि मागील पैसे सुद्धा विस्तारित केले जाणार आहे. बघा, आजची तारीख आहे 16 डिसेंबर, उद्याची तारीख आहे 17 डिसेंबर. या 2 दिवसांमध्ये 25 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये आणि 2,500 रुपये जमा केले जाणार आहे. सोबतच 18 डिसेंबर 19 डिसेंबर तर याच्यामध्ये 11 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये आणि 2500 रुपये जमा केले जाणार आहेत. तर बघा, हे 25 जिल्हे आणि 11 जिल्हे टोटल मिळून 36 जिल्हे झाले. सरासरी महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये 20 आणि 21 तारखेपर्यंत 2100 रुपये आणि 2,500 रुपये सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. म्हणजेच 21 तारखेपर्यंत सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत. ज्यांना उद्या पैसे येणार नाहीत, परवा पैसे येणार नाहीत, तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशा सरकारकडून अपडेट सुद्धा येत राहणार आहेत. आता हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते अगोदर सांगतो. बघा, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, औरंगाबाद. सरासरी या 6 जिल्ह्यांमध्ये मागील पैसे आलेले नव्हते, तर त्याच्यामुळे हे 6 जिल्हे प्रमुख सांगण्यात आलेले आहेत. सोबतच याच्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा सरासरी हे 6 जिल्हे टोटल मिळून या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत. सोबतच पुणे, सातारा, सांगली टोटल मिळून हे झाले 15 जिल्हे. अशा पद्धतीने ह्या 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित केले जातील. सोबतच याच्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत आणि बीड, लातूर अशाच पद्धतीने टोटल 20 जिल्ह्यांमध्ये आणि उर्वरित जे 5 जिल्हे आहेत तर ते 5 जिल्हे या पट्ट्यामधले आहेत. तर या पट्ट्यामध्ये सुद्धा हे पैसे विस्तारित झालेले नाहीत. बघा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा टोटल मिळून 25 जिल्ह्यांमध्ये आज पैसे विस्तारित केले जाणार आहेत. परंतु उर्वरित जे 11 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 11 जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या पैसे विस्तारित केले जाणार आहे. आता भरपूर ताईंनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की बँक कोणती असली पाहिजे. बघा, भरपूर व्हिडिओ व्हायरल होत होते की ही बँक चालणार नाही, या बँका चालणार नाही, जर या बँकेमध्ये
खातं असेल तर पैसे येणार नाही। त्याच्यामध्ये एक तथ्य आहे, मी सुद्धा मान्य करतो। ग्रामीण क्षेत्रामधील काही अशा बँक आहेत की त्या बँकेना आधार कार्ड लिंक होत नाही, त्या बँकेना IFSC कोड नसतात, सोबतच त्याच्यासाठी स्विफ्ट कोड सुद्धा नसतात, भरपूर कोड असतात, तर ते कोड ग्रामीण क्षेत्रामधील बँकांना नसतात। तर तुमचे प्रामुख्याने कोणत्या बँकेमध्ये खाते असावे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो बघा। ॲक्सिस बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, युनियन बँक आहे, स्टेट बँकेमध्ये तर असणं गरजेचंच आहे। सोबतच येस बँक आहे, कॅनरा बँक, IDBI बँक, आयडीएस बँक, बँक ऑफ बडोदा, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र बघा। बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या दोन्हींमध्ये जर तुमचं खातं असेल तर अगदी बेस्ट आहे, सर्वात चांगली बँक आहे माझ्या अनुभवानुसार। तर या बँकेमध्ये काहीच अडचण नाही। सोबतच ICICI बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे आणि HDFC बँक आहे। या प्रामुख्याने जर बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला पैसे येण्यास काही अडचण नाही। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।